काय करताय रुची? काय करतायत तुम्ही? मला दाखवा बरं. हो 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 सांगलं वाटतं. तर तुम्ही आज काय करताय पदार्थ? फौजदारी डाळ. फौजदारी डाळ हा कुठला म्हणजे कुठला विशेष पदार्थ आहे हा? हा खानदेश मध्ये जे रावे आहे ना. हा हा म्हणजे चिनावल एक गाव आहे. अच्छा चिनावलचं स्पेशल आहे खान फौजदारी डाळ. तर काय केलं तुम्ही? आपण पहिल्यांदा आपण थोडे कांदे भाजले. कांदे आणि त्याच्यात काय होतं? तेल टाकून भाजले. फक्त कांदे होते, लसण वगैरे नव्हतं? अच्छा लसूण हे तव्यात थोडं तेल टाकून भाजून घेतलं. खोबरे थोडे तेल टाकून भाजून घेतले आणि हे मग आता खोबरं हा खोबऱ्याला तर तेल सुटतं. आता हे लसूण त्याच्यात ऍड करणार. हे म्हणजे तुमचं वाटण असेल त्याच्यासाठी. अजून याचा लाल मसाला येईल. अच्छा आलं पण आता येईल. आणि बाकी लाल मसाले वगैरे हे ते पण वेगळे भाजून घ्यायचे डायरेक्ट ऍड करतात. याला मिक्सर मध्ये तुम्ही बारीक वाटून घेणार. गुड. आपण आज फौजदारी डाळ कशी बनते ते बघूया. हे स्पेशल आहे आपल्या खानदेशात. चिनावल म्हणून आहे तिथलं एक आहे आणि तो खानदेशी एक कोणी पण पाहुणे आले आणि विशेष काही करायचं असेल तर फौजदारी डाळ करतात. आपण बघतोय ते. तर हे पहिले आपलं हे वाटण तर करून घेतील आणि त्याचा हा एक लाल विशेष मसाला आहे. हा पण ऍड होईल. या मसाला म्हणजे फक्त तिखट सारखं दिसतंय. काय काय असतं गरम मसाला मिक्स आहे त्याच्यामध्ये. अच्छा हे वेगळं हे पण तिथलं स्पेशल आहे. अच्छा रावेचा चिनावलचं हे तिखट मसाला आहे. हा याचा एक इंटिग्रल पार्ट आहे. तो वाटणात नाही डायरेक्ट टाकतील कढईमध्ये. अच्छा आपण बघून घेऊ की हे वाटणातच टाकणार मिक्स करताना. धना थोडं तिखट साधं तिखट आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने आपण ते तिखट ऍड करू. आणि मेन आपण फौजदारी डाळ जे म्हणतो तर डाळ एक्झॅक्टली काय आहे तर हे बघा इथे कुकरमध्ये आपण काही डाळीचं मिश्रण उकडून घेतोय शिजून घेतोय. आता तर काय आहे ते आपल्याला धांडे मॅडम सांगतील. मॅडम काय काय असतं कोणत्या डाळी असतात? उडीद डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि उडीद एक वाटी. उडीदची डाळ मी अजून ऐकली नव्हती. उडीदची काळी साली सकट. अच्छा अच्छा उडद माझी काळे गोरेमध्ये ती काळे गोरेवाली डाळ घ्यायची. ती एक पूर्ण नाही ती तुकडा असलेली जी तुकडा असला. अच्छा डाळ म्हणजे तुकडा. अर्धी वाटी तुरीची डाळ आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी हरभऱ्याची डाळ. त्याला अर्धा वाटी तुरीची डाळ. तूर आपली जी रेग्युलर आपण वरणाला वापरत होती आणि हरभरा पण ऍड करतो. मूग वगैरे मूग तुम्ही नाही. हा तर ही डाळ आपण ह्या मसाल्याने फोडणी देणार. आता गरम मसाला बारीक वाटून घेऊया. तेलामध्ये चांगला तो फ्राय झाला किंवा ही सगळं थोडी घोटून अच्छा ही घोटून घ्यायची. असं आपण उडदाची डाळचं वरण असं कधी केलं नाही असं. तर हे विशेष आहे की उडदाची डाळ आपण फोडणीच्या वरणात आता फौजदारी डाळ किंवा उडदाच्या डाळीचं वरण ते आज विशेष खानदेशातलं तिखट वरण. गुड गुड गुड. रुची शिकून घे. तुला मला हे आवडलं तर घरी करून द्यावं लागेल तुला. ओके आवडणार म्हणजे नाव आहे त्याचं तिथे. टेस्टी होणारच. छान छान. हे आपण नाशिकला फौजदारी खानदेशाची फौजदारी डाळ आपण नाशिकला येऊन खातोय. छान. बघूया आपण नंतर पुढची प्रोसिजर. घोटायच्या आधी दाखवून त्याच्यात काय काय डाळ आहे त्याच्यात हळद वगैरे टाकली का? नाही त्याच्यात थोडा कच्चा कांदा टाकलाय. अच्छा त्याच्यात उकळताना डाळीवर थोडा कच्चा कांदा सुद्धा टाकलाय. त्याच्या एक वेगळं हे पण एक टीप आहे की डाळ आपण जे लावले कुकरमध्ये नरम व्हायला त्याच्यात थोडा कच्चा कांदा त्याच वेस्टेजला टाकलेला आहे. त्याच्यात टोमॅटो वगैरे नसतं या डाळीत. टाकणार आंबट गोळ हे होतं. टोमॅटो ऍड करू शकतात जर तुम्हाला थोडा आंबटपणा हवा असेल तर. आवडत असेल तर. हा मसाला आपण 4 जण आहोत ना. 4 जणांची तो 2 चमचे वगैरे ठीक होईल. जास्त पण खूप तिखट नको आपल्याला. तिखट वरतून ऍड करणार आहे ती. तिखट ऍड करणारच आहे. कमी करूया. हे बघा त्यांचं सिस्टमॅटिक असं ठेवण्याचं असं. हे तिखट पण वाटण्यातच म्हणजे हे भाजून मस्त होईल तेलामध्ये सगळं सुगंध.
येईल त्याला. त्या स्टेजला सुगंध येईल असं भाजताना. तरी तरी येते अशी. आपण मिसळ पण अशी करायला पाहिजे म्हणजे ती एक छान हे आहे ना. मिसळ पण असेच धण्याचे धना पावडर म्हणजे त्याचा तो एक स्पेशल रेड मसाला, लाल मिरची पूड आणि धना पावडर हे त्या आपण परतवलेल्या मसाल्यावर, सुक्या मसाल्यावर टाकलेले. आता मी घरी बनवीन. हे बघा मिक्सरमध्ये आपण अशी पेस्ट फाईन केलेली सगळ्यांची. मॅडम हे याच्यात अजून काय प्रकार, उपप्रकार वगैरे आहे डाळीमध्ये, फौजदारी डाळीत? याच्यामध्ये अजून आपण हिरव्या मिरचीचे पण करू शकतो. म्हणजे आपण लाल तिखट जे वापरलंय नाही ते आता लाल मसाला, त्याऐवजी आपण हिरवी मिरची भाजून या अच्छा, हिरवी म्हणजे हिरवी चटणीची किंवा लाल चटणीची, असं लाल असा प्रकार, लाल दोन प्रकार आहे याच्यात. आपण आज लाल याची करतोय, तशी हिरवी केली तर ते पण तव्यावर भाजून घ्यायचं तेल टाकून आणि त्याची पेस्ट करायची. बाकीचे लसण आणि ते कांदे ते सगळे असणार. आपण लाल पूड टाकली तिखट, त्याच्या ठिकाणी भाजलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. अच्छा, असे दोन प्रकार आहे मित्रांनो, एक लाल चटणीची आणि एक हिरवी फौजदारी डाळ. छान छान, हे शिकलो, नवीन माहित झालं. सगळंच नवीन आहे आपल्यासाठी फौजदारी डाळ तशी. चला पुढची प्रोसिजर. अच्छा, मिक्सर मध्ये डाळ आपली आपण उकळून घेतले, कुकर मध्ये. सॉरी, बघू कसं काय ते दिसतंय. अच्छा अच्छा, ते खाली जातं का, दिसतं ते? ते नॉब आहे, ते खाली गेलं की वाफ पूर्ण उघडू शकतो असं. आपण कढई गरम करून ठेवले, त्याच्यात आपण किती किती हे टाकले? 6 पळी. दाखव. आपली पळी असते तेलाची. अशा 6 पळ्या तिने याच्यात तेल टाकलेले. आणि हे आपलं डाळ बनणार आहे 4 लोकांसाठी, म्हणजे बऱ्यापैकी पौष्टिक आहे आणि बऱ्यापैकी तरी वगैरे येणार आहे. आता तोपर्यंत बघा कुकर थंड झालेला आहे. कुकर मध्ये आपण जे डाळ आणि कांदे ठेवले होते ती बघा अशी ती व्यवस्थित एकदम छानशी त्याला हे करून घेतलेली आहे. एकदम फाईन शिजलेली आहे. याला आपण माझ्या घोटून घेणार थोडं. हरभरा डाळ आहे, ती तुरीची डाळ आहे आणि ते व्हाईट आणि दिसतं ते छिलके आलेली ती उडदाची डाळ आहे, उडदाची. आणि याच्यात छोटे 2 कांदे कापून टाकले होते, कापून टाकलेले होते. हे आपलं कुकर मध्ये चांगल्यापैकी शिट्ट्या वाजलेल्या आहे. उकड ही फौजदारी डाळीची उकड तयार आहे. आता याच्यात आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेऊ आणि नंतर पुढची प्रोसिजर बघू. अजून ते काय त्याच्या आधी शिजवायच्या आधी भिजवली होती. तसेच आपल्याला वेळ होता ना, अर्धा तास. आपण जनरली फोडणीत मोहरी जिरे टाकतो, पण याच्यात याच्यात तसं डायरेक्ट मसाला टाकणार आपण. फोडणीत जिरं मोहरी असं न टाकता. तर पहिले हे गरम झाल्यावर टाकू. झालं बघा. डायरेक्ट आपण वाटणाचा मसाला जो आपण आता प्रोसिजर मध्ये बघितला तो टाकलेला आहे आणि हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण तेल सुटेपर्यंत. विदाउट कट कांदे किंवा विदाउट मोहरी जिरं राई असं काही नाही. एक जस्ट फॅन लावलेला आहे ना, लावलेला आहे. बघा 5 मिनिटं आपण हे केलेलं आहे. 5 मिनिटापर्यंत आपण मीडियम फ्लेमवर, एकदम हाय फ्लेमवर नाही, बऱ्यापैकी चांगल्या तेलात तो मसाला भाजून घेतलेला आहे. मीठ ऍड केलं का आता याच्यात? मीठ ऍड केलं, थोडं चांगलं अजून तेल सुटे. मीठ ऍड केलेलं आता या स्टेजला त्याच्यात. आणि अजून 2-1 मिनिटं आपण पुन्हा व्यवस्थित भाजून घेतोय तेलात. असं
टेम्पटिंग वाटतंय, तोंडात पाणी येतंय. टेम्पटिंगच टेस्टी पण वाटतं. वाटतं ते. तर चिकनचं पण आम्ही असंच करतो. हाच मसाला आणि याच्यामध्ये चिकन. अच्छा, ड्राय चिकन पण करायचं ना, तर ह्याच्यातला थोडा काढून घेतो बाजूला आणि तव्यावर ते करतो सुक्क असं. सुक्का. तर हाच मसाला आपल्याला नॉनव्हेज साठी पण नॉनव्हेजसाठी पण वापरता येतो, वापरता तो पण येतो. विशेष नॉनव्हेज म्हणजे नेहमी रेग्युलर करतात तसं नाही. ते थोडं स्पायसी, थोडं अजून जास्त स्पायसी असतं. तर आपण हे डाळीला आहे ना अगोदर असं थोडं गोटून घेऊया. मिक्स करायचा अगोदर, तिकडे तर मसाला जो शिजतोय त्याचा मिक्स करायचा अगोदर घोटून घेऊ. हे डाळ बघा एकदम बारीक घोटायचं गरज नाहीये, नाही. पण आपण घोटून थोडंसं घेऊ. म्हणजे ही डाळ दिसली पाहिजे, काळी डाळ पण थोडी दिसली पाहिजे आणि हरभऱ्याची पण चण्याची डाळ पण थोडी, थोडी दिसली, थोडी छान दिसली वाटते. पाहिजे. हाफ हाफ हे करायचं. एक जिनस करून घेतोय ते. एकदम खूप म्हणजे हे फिरवायची नाही ती खूप इलेक्ट्रिक. एकदम नाही हा खूप असं एकदम नाही. घोटायचं नाही. म्हणजे खाताना याचा टेक्स्चर आपल्याला नक्की कळेल की कळेल. थोडी चणा डाळ आहे, थोडी उडद डाळ आहे यायला पाहिजे. आणि तिसरी डाळ कोणती होती, तूर डाळ. तूर तूर डाळ आहे असं. ती होऊन जाईल घोटून, पण हे दोन चणा डाळ वगैरे यायला पाहिजे थोडीशी. हा, म्हणजे आता याच्यावरून कळते ते. नुसतं हे पण खायला छान लागतं. मीठ आणि हे टाकून. उकड लोक हे खातात. विदाऊट मसाला वगैरे बाजरीची असं. भाकरी आणि हे आणि याच्यासोबत मीठ याच्यात मीठ आणि असतं. मीठ आणि बाजूला लाल खरडा. खरडा वेगळा तो असतं. पौष्टिक आहे ना हे इनफॅक्ट. कारण मला हिरव्या मिरचीचं माझ्या तर मैत्रिणीने सांगितलं होतं. आज होता ना तिथे. आणि पाण्यामुळे बघा असं आपलं जवळ 20 मिनिटं झाले आता मसाला भाजून होता. आता त्याच्यात थोडं पाणी पण ऍड केलं होतं आपण दरम्यान त्याच्यात आणि आता पूर्ण तेलाचा तवंग सुटलेला आहे. त्याच्या आधी आता ही डाळ ऍड करू आणि नंतर रश्श्यासाठी आपण हे पाणी उकळत ठेवलेलं आहे बघा यांनी. आणि हे पाणी नंतर ऍड करू उकळलेलं, त्याच्यामुळे तवंग तेलाचा राहील असं. आता याच्यात तर तवा किती आहे. स्पेशल आता ही डाळ त्याच्यात ऍड मी थोडा दूर जातो. राईस छान लागतो बरं का. डाळ आहे ना. तू राईस हे एवढं याच्यानेच बनवतो जास्त नाही बनवलं. राईस जसं खातात तसं. हा. छोट्या कुकरमध्ये एवढं आणि उरली तर एवढं काय. तर अशा रीतीने आपण डाळ पूर्ण ॲड केलेली आहे. त्या बऱ्यापैकी 20 मिनिटाच्या वरती भाजलेल्या मसाल्यामध्ये तवंग सुटल्यानंतर. आणि हे बघा याचं प्रथम दर्शन आपल्या फौजदारी डाळीचं. पाणी ना. हो. आता तेल गायब होऊन जाईल बरं का. नक्की तेल भरपूर मला जास्त वाटतंय. नाही पण त्याच्यावर तेल म्हणजे हे नॉर्मल कन्सिस्टन्सी एवढं तेल असायलाच पाहिजे. हा. याचं अट आहे. मग पार्टीची जी भाजी असते ना त्याच्यापेक्षा जास्त तेल, भरपूर तेल टाकतात. हे गरम पाणी आपण अजून ऍड करतोय. मोठा लेअर येतो. ही आपल्या 4 लोकांच्या मनाने क्वांटिटी जास्त नाही वाटत. ती तिकडे मी आईकडे देतो. अच्छा तिकडे पाठवणार आहे. गरम पाणी ऍड केलेलं आहे. आता याला आपण 5-10 मिनिटं अजून झाकून शिजून घेऊ. नाही अजून बरोबर थोडा शिजू द्यायचा. अच्छा. आता आपल्याला जशी हवी ना तशी तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये. आणि मीठ आपलं कमी झालं होतं तेव्हा की नाही, पुन्हा नाही, ऍड करायचं टाकते आहे. ना. ऍड करणार आहे. शेवटून सगळ्यात शेवटी गोष्ट. अजून मीठ टाकलं नाही. मीठ टाकलं नाही. भाजताना थोडंसं टाकलं होतं तवंग यायला. थोडं हा. अगदी थोडं मी बघितलं होतं. अजून थोडं पाणी थोडं. आणि ही जी भाजी म्हणजे आय मीन फौजदारी डाळ आहे त्याच्यावर आपण तेलपोळी, रुची मदत करते थोडी थोडी, तेलपोळी करणार आहोत. आणि भात सुद्धा. तर ही पोळी भाकरी, कारण की याचं कन्सिस्टन्सी पातळ आहे तर भाकरी बरोबर पण जाईल ही. आणि भाताबरोबर मस्त तोंडाला पाणी सुटतं माझ्या. हो. बरोबर विशेष भाताबरोबर भाकरी बरोबर भात भाकरी तेलपोळी तर आपण खातोच आहोत. भात पण खाणार आहोत आज. लवली दिसायलाच. तर ही आहे. आता आपण याला झाकून शिजवूया. थोडी शिजवूया आपण. तर मी काय करते आता छोट्या भांड्यात म्हणजे ती शिजेल तिची एवढ्या मोठ्या.
आणि हे करताना आपण कधी आपलं गॅस फार मोठ्या फ्लेमवर ठेवला नाही, एक मिडियम फ्लेमवर आरामात. म्हणजे हा पूर्ण प्रोग्राम माझ्या होते ना 45 मिनिटं तरी कमीत कमी लागतील हे करायला. पेशन्सने मस्त की हळू याच्यात शिजू द्यायची. आता एक कन्सिस्टन्सी जस्ट मी दाखवतो तुम्हाला की फायनल आपलं हे झालेलं आहे. अजून अच्छा उकडल्यावर ही घट्ट होईल. अजून याच्यात चवीप्रमाणे आपण मीठ ऍड करतोय. ती डाळ आता थोडी दिसत होती, ती एकजीर्ण झाल्यावर पुन्हा त्याच्यात हे येईल, थोडं कन्सिस्टन्सी अजून हे होईल, जास्त घट्ट होईल, ठीक होईल अशी. चला तर अशा रीतीने आपली फौजदारी डाळ तयार होते. याच्यात वरती काळा मसाला वगैरे पुन्हा आपण जो टाकतो जनरली तो टाकू शकतो किंवा गरज नाहीये. कोथिंबीर आपण कापलेली ते रेग्युलर आपल्याला जसं पाहिजे तसं. तर चला आपलं तयार होईल आता तेलपोळी आणि फौजदारी डाळ. थँक्यू मनीषा मॅडम, मनीषा दांडे मॅडम, आपण तुम्ही आम्हाला ही खानदेशाची स्पेशल रेसिपी दाखवली आणि आम्हाला परमिशन केली की तुम्ही रेकॉर्ड करू द्याल. हे थँक्यू. हे लोकांना कळायला पाहिजे. आणि मी नाव ऐकलं होतं, नाही मी ऐकलं होतं नाव आणि भरपूर ऐकलं होतं, पण ऍक्च्युअली काय प्रकारे आता डोळ्यासमोर बघितलं तर ही आपली लाल मसाले जी आहे अशीच आपली होममेड असल्यामुळे थोडी कमी तवंग आहे. जर पार्टीची असेल ना बाहेर तर थोडा अजून तवंग असतो, तवंग वगैरे असतो. म्हणजे स्पेशल जेव्हा मेहमान येतात आपण थोडं अजून तेल मोकळ्या हाताने टाकतो, अजून सढळ हाताने टाकलं तरी चालेल. चलो थँक्यू. ओके.